कथा हुशार माकड आणि लोभी मगर. एका नदीच्या काठावर एक मोठे डेरेदार जांभळाचे झाड होते. त्या झाडावर जंबू नावाचा एक माकड राहत होतं. झाडाला वर्षभर गोड आणि रसरशीत जांभळे लागत असत. जंबू दिवसभर ती गोड जांभळे खायचा आणि आनंदाने झाडाच्या फांद्यांवर उड्या मारत खेळायचा. त्याच नदीत विक्राळ नावाची एक मगर आपल्या पत्नीसोबत राहत असे. एक दिवस विक्राळ झाडाखाली विश्रांतीसाठी आला. झाडावर बसलेल्या जंबूने त्याला पाहिले आणि मैत्रीच्या भावनेने काही गोड जांभळे तोडून खाली टाकली. विक्राळने ती जांभळे खाल्ली. त्याला ती खूप आवडली. त्या दिवसापासून त्यांची मैत्री झाली. जंबू रोज विक्राळसाठी जांभळे तोडून खाली टाकायचा आणि विक्राळ ती खाण्यासाठी रोज झाडाखाली येऊ लागला. ते तासनतास गप्पा मारत बसायचे. एक दिवस विक्राळने आपल्या पत्नीसाठीही काही जांभळे घरी नेली. त्याच्या पत्नीला ती रसरशीत जांभळे खूप आवडली. पण तिच्या मनात एक कपटी विचार आला. ती विचार करू लागली, रोज इतकी गोड फळे खाणाऱ्या त्या माकडाचे काळीज किती गोड असेल. तिच्या मनात तो विचार पक्का बसला. दुसऱ्या दिवशी तिने आजारी पडल्याचे नाटक केले आणि विक्राळला म्हणाली, अहो, माझे प्राण वाचवण्यासाठी मला एका माकडाचे काळीज खायला हवे. तुम्ही तुमच्या मित्राचे काळीज माझ्यासाठी आणले नाही तर मी मरेन. विक्राळला हे ऐकून मोठा धक्का बसला. तो म्हणाला, हे काय बोलतेस? जंबू माझा मित्र आहे. मी त्याच्याशी असा विश्वासघात कसा करू? पण त्याची पत्नी हट्ट करून बसली. तिचं रडणं आणि विनवण्या पाहून विक्राळचं मन बदललं आणि तो मित्राला फसवण्यासाठी तयार झाला. तो जंबूकडे गेला आणि म्हणाला, मित्र, माझ्या पत्नीने तुला आज जेवणासाठी घरी बोलवले. तिने तुझ्यासाठी खास पदार्थ बनवलेत आणि तुला भेटून तुझे आभार मानायचेत. जंबूला खूप आनंद झाला. तो म्हणाला, अरे वा, पण मला तर पोहता येत नाही. मी तुझ्या घरी कसा येणार? कपटी विक्राळ म्हणाला, काही काळजी करू नकोस. तू माझ्या पाठीवर बस. मी तुला सुरक्षित घेऊन जाईन. जंबू त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या पाठीवर बसला. विक्राळ त्याला घेऊन नदीच्या मधोमध पोहोचला. तेव्हा विक्राळला वाटलं की आता माकड पळून जाऊ शकत नाही, म्हणून त्याने खरे कारण सांगायचे ठरवले. तो म्हणाला, मित्रा, मला माफ कर, पण माझ्या पत्नीला तुझे काळीज खायचे. तिच्या आजारपणावर तोच एक उपाय आहे, म्हणून मी तुला घरी नेत आहे. हे ऐकून जंबूच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तो अजिबात घाबरला नाही. त्याने शांतपणे विचार केला आणि प्रसंगावधान राखून त्याला एक युक्ती सुचली. तो हसून म्हणाला, अरे मित्रा, ही एवढीशी गोष्ट तू मला आधीच सांगायला हवी होतीस. आम्ही माकडं आमचं काळीज झाडावरच सुरक्षित ठेवून फिरतो. तू काळजी करू नकोस. आपण परत झाडाकडे जाऊया. मी माझं काळीज घेऊन येतो आणि तुझ्या पत्नीला देतो. मित्रासाठी एवढंही करणार नाही का मी? मूर्ख विक्राळला त्याचं बोलणं खरं वाटलं. तो लगेच मागे फिरला आणि वेगाने नदीच्या काठाकडे पोहू लागला. जसा किनारा आला तशी जंबूने एक मोठी उडी मारली आणि तो थेट आपल्या जांभळाच्या झाडावर चढून बसला. सुरक्षित पोहोचल्यावर तो झाडावरूनच विक्राळला म्हणाला, अरे मूर्ख विश्वासघातकी मित्रा, काळीज शरीराच्या बाहेर कोणी ठेवू शकतं का? तू मैत्रीला कलंक लावलास. आजपासून तुझी माझी मैत्री संपली. चालता हो इथून आणि पुन्हा मला तुझे तोंड दाखवू नकोस. विक्राळला आपली चूक समजली. त्याने आपला चांगला मित्रही गमावला आणि गोड जांभळेही गमावली. तो निराश होऊन मान खाली घालून तिथून निघून गेला. तर मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय? कठीण प्रसंगी घाबरून न जाता बुद्धीचा वापर केल्यास मोठ्यात मोठे संकटही टाळता येतं आणि खोट्या मित्रांपासून नेहमी सावध राहावे. कथा
निळा कोल्हा. चंदू नावाचा एक कोल्हा भुकेने व्याकुळ होऊन जंगलात अन्नासाठी भटकत होता. जंगलात काहीच न मिळाल्याने तो जवळच्या गावात शिरला. पण गावात शिरताच तिथल्या कुत्र्यांची टोळी त्याच्यावर भुंकत त्याच्या मागे लागली. आपला जीव वाचवण्यासाठी चंदू सैरावैरा धावू लागला. कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात त्याला एका धोब्याच्या घराबाहेर एक मोठे निळ्या रंगाच्या पाण्याने भरलेले भांडे दिसले. त्याने कसलाही विचार न करता थेट त्या भांड्यात उडी मारली. ते भांडे कपड्यांना रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाचे म्हणजे निळीचे होते. कुत्र्यांना तो कुठे लपला हे दिसलंच नाही, म्हणून ते भुंकत भुंकत निघून गेले. थोड्या वेळाने जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा चंदू हळूच त्या भांड्याच्या बाहेर आला. पण बाहेर येऊन बघतो तर काय, त्याचा संपूर्ण रंग बदलून चमकदार निळा झाला होता. जेव्हा तो तसाच निळ्या रंगात जंगलात परतला तेव्हा त्याला पाहताच प्राण्यांमध्ये हाहाकार माजला. सिंह, वाघ, हत्ती कोणीही त्या विचित्र निळ्या प्राण्याला ओळखू शकलं नाही. असा प्राणी त्यांनी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. सर्वजण त्याला घाबरून दूर पळू लागले. प्राण्यांची ही भीती पाहून चंदूच्या धूर्त डोक्यात एक कल्पना आली. त्याने या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. तो एका उंच दगडावर चढला आणि गंभीर आवाजात म्हणाला, अरे जंगलातील प्राण्यांनो, घाबरू नका. मला स्वतः ब्रह्मदेवाने तुम्हाला सांभाळण्यासाठी पाठवलंय. माझं नाव कंकारूपाय आणि आजपासून मीच या जंगलाचा राजा आहे. त्याचा तो विचित्र निळा रंग आणि आत्मविश्वास पाहून सर्व प्राणी खरंच घाबरले. त्यांना वाटलं हा नक्कीच कोणीतरी दैवी प्राणी आहे. जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांनी सुद्धा त्याला आपला राजा मानलं आणि त्याची सेवा करू लागले. आता चंदूचे दिवस पूर्णपणे बदलले होते. जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी त्याची सेवा करत होते. त्याला आयतं जेवण मिळत होतं. पण राजा झाल्यावर तो खूप गर्विष्ठ झाला. त्याने आपली खरी ओळख लपवण्यासाठी सर्वात आधी जंगलातील इतर सर्व कोल्ह्यांना हाकलून दिलं. त्याला भीती होती की ते त्याला ओळखतील आणि त्याचं पितळ उघडं पडेल. असेच काही दिवस गेले. एके रात्री पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात चंदूचा दरबार भरला होता. सर्व प्राणी त्याच्या समोर बसले होते. इतक्यात दुरून कोल्ह्यांच्या एका टोळीच्या ओरडण्याचा म्हणजे कोल्हे कुईचा आवाज आला. आपल्या जातभाईंचा तो परिचित आवाज ऐकताच चंदूला स्वतःचा विसर पडला. राजा झाल्याचा त्याचा सर्व अभिनय तो विसरून गेला. त्याची उपजत सवय उफाळून आली आणि त्यानेही आकाशाकडे तोंड करून मोठ्याने कोल्हेकुई केली. क्षणात सगळं बदललं. त्याचा आवाज ऐकताच सिंह, वाघ आणि इतर प्राण्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांनी लगेच ओळखलं की हा कोणी दैवी प्राणी नसून एक सामान्य कोल्हा आहे, जो आपल्याला फसवून राज्य करत होता. फसवणूक झाल्याच्या रागाने सर्व प्राणी संतापले. सिंह आणि वाघाने एकाच वेळी त्याच्यावर झडप घातली. या गोष्टीचं तात्पर्य काय? ढोंग करून मिळवलेली प्रतिष्ठा जास्त काळ टिकत नाही. आपली खरी ओळख आणि लायकी कधीही लपवता येत नाही. कथा सोन्याचं अंड देणारी कोंबडी. एका लहानशा गावात दामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो आणि त्याची पत्नी खूप कष्ट करून कसेबसे आपले पोट भरत होते. एके दिवशी दामू जवळच्या जत्रेत गेला होता. तिथे त्याला एका साधूने दयेपोटी एक कोंबडी भेट म्हणून दिली. दामूने ती कोंबडी घरी आणली आणि तिला खुराड्यात ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दामूची पत्नी खुराड्यात अंडी आणण्यासाठी गेली. तेव्हा तिने जे पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसेना. त्या कोंबडीने एक साधे अंडे नाही
तर एक चमकदार सोन्याचे अंडे दिले होते. ती धावतच दामूकडे गेली. अहो बघा, आपल्या कोंबडीनं सोन्याचं अंड दिलं. दामूने ते अंड पाहिलं. ते खरंच सोन्याचं होतं. दोघेही खूप आनंदी झाले. त्यांनी ते अंड बाजारात विकलं आणि त्यांना खूप पैसे मिळाले. त्यांनी त्या पैशातून स्वतःसाठी चांगले कपडे आणि धान्य विकत घेतलं. आता हा रोजचा क्रमच झाला. ती जादुई कोंबडी रोज सकाळी एक सोन्याचं अंड देऊ लागली. दामू आणि त्याची पत्नी ते अंड विकून हळूहळू श्रीमंत होऊ लागले. त्यांचे गरिबीचे दिवस संपले. त्यांनी मोठं घर बांधलं, नोकर चाकर ठेवले. पण जसजसे पैसे वाढत होते तसतशी त्याची पत्नी अधिक लोभी होत चालली होती. एके दिवशी ती दामूला म्हणाली, अहो ऐका ना, ही कोंबडी रोज फक्त एकच अंड का देते? आपण असं रोज एक एक अंड विकून कधी खूप श्रीमंत होणार? मला तर वाटतं हिच्या पोटात नक्की सोन्याच्या अंड्यांचा मोठा साठा असणार. दामू म्हणाला, अगं वेडी आहेस का? आपल्याला रोज एक अंड मिळतंय ना, त्यातच समाधान मान. पण ती लोभी पत्नी ऐकेना. ती म्हणाली, नाही नाही, मला सगळी अंडी एकाच वेळी हवी आहेत. आपण जर या कोंबडीचं पोट फाडून पाहिलं तर आपल्याला सगळी सोन्याची अंडी एकाच वेळी मिळतील आणि आपण या देशातले सर्वात श्रीमंत लोक बनू. सुरुवातीला दामूनं नकार दिला, पण पत्नीच्या सततच्या हट्टामुळे आणि स्वतःच्या मनात आलेल्या लोभामुळे तोही तयार झाला. तो म्हणाला, बरोबर आहे, रोज वाट बघण्यापेक्षा एकाच दिवशी श्रीमंत झालेलं काय वाईट? त्याच दिवशी त्या लोभी जोडप्याने एक धारदार सुरा घेतला आणि त्या बिचाऱ्या जादुई कोंबडीचे पोट फाडले. पण आत काय होतं? आत सोन्याच्या अंड्यांचा साठा नव्हता. तिथं दुसरं काहीही नव्हतं. ती आतून इतर सामान्य कोंबड्यांसारखीच होती. त्या दोघांना स्वतःच्या या कृतीचा मोठा धक्का बसला होता. अतिलोभापायी त्यांनी त्या बिचाऱ्या कोंबडीचा जीव तर घेतलाच, पण सोन्याचं अंड देणारा जो एकमेव स्रोत त्यांच्याकडे होता तोही त्यांनी कायमचा गमावला. पुन्हा एकदा ते दोघं जसे होते तसेच गरीब झाले. तात्पर्य, अतिलोभ नेहमीच नाशाला कारणीभूत ठरतो. जे मिळत आहे त्यात समाधान मानले नाही तर आहे तेही गमावण्याची वेळ येते. तर ऐकत रहा अशाच छान छान गोष्टी आमच्या कथा चॅनलवर. आणि हो, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.